बैठकीमध्ये काय काय विषय होते? बीड जिल्ह्यामध्ये होणारं एअरपोर्ट, लवकरात लवकर बीडपर्यंत होणारी रेल्वे, त्याच्यानंतर भूसंपादनाचे काही प्रस्ताव, नॅशनल हायवे अपूर्ण असलेले नॅशनल हायवे, खड्डे पडलेले नॅशनल हायवे, आणि या बाबतीमध्ये जिल्हा परिषदेच्या ज्या अनेक अनुषंगिक 1107 अंगणवाड्यांना खोल्या नाही, जवळजवळ 1000च्या वरती शाळा खोल्या नाही, 1000-2000 तर त्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती बीड शहर वगैरे याची संपूर्ण माहिती अजितदादांनी घेतली, ते त्याच्यावरती कारवाई करतील. आम्ही विशेषतः मी स्वतः लॉ अँड ऑर्डरच्या बाबतीमध्ये मागणी केलेली आहे की शिरसाळ्याला एक मर्डर झाला, अंबाजोगाई शहरात मर्डर झाला, ते अर्धमसल्याची घटना झाली, आणि याच्यामुळं पोलिसांचा धाक जेवढा वाढायला पाहिजे तेवढा वाढलेला नाही, हा एक मुद्दा मांडला. आणि आमच्या जेल प्रशासनामध्ये जेल प्रशासन जे बीडचं आहे ते अतिशय निर्ढावलेलं दिसतंय. कालिया मर्दनम नावाचा चित्रपट, कालिया मर्दनम झालं, जेलमध्ये हाणामाऱ्या झाल्या. सुहास वारके साहेबांकडे मी तक्रार करणार आहे, कारण ते पूर्वी आमच्या इथं SP होते. हाणामाऱ्या होऊन एकाच बाजूचे लोक हे इतरत्र जिल्ह्यामध्ये पाठवले जातात, दुसऱ्या बाजूचे का पाठवत नाहीत. आणि या जेलच्या बाबतीमध्ये प्रचंड, कारण हे संतोष देशमुखच्या खुनामधले काही आरोपी आहेत, त्यांना फोनवरती बोलण्याची संधी आहे, रेग्युलर मोबाईलवरती बोलत आहेत, त्यांना स्वतंत्र जेवण दिलं जात आहे. आणि अशी माहिती मिळाली की त्यांना AC रूमसुद्धा अवेलेबल करण्यात आलेली आहे. तुम्ही एक आरोप केला होता की तुमचा जीव धोक्यात आहे, माझा कट रचला गेला, तुम्ही ते झालं ना काल. नाही, त्याच्या बाबतीत अजितदादांना काय, मुख्यमंत्री महोदयांना, दादांचा तो विषयच नाही ना, त्यांच्याकडे ते खातं नाही. आणि ते किरकोळ जे घटना आहे माझ्या स्वतःच्या बाबतीत, त्याचा या डेव्हलपमेंटच्या याच्यामध्ये मी मध्ये तोंड घालणारच नाही. जिथं वेळ मागायचा मी वेळ मागितलेला आहे, गृह खातं मुख्यमंत्र्यांकडे आहे, त्याच्याकडे बोलेल. एक प्रश्न उपस्थित होतो, जेल प्रशासन म्हणतंय की मारहाण झाली नाही वाल्मिक कराड आणि दुसऱ्यामध्ये, मात्र जेल प्रशासन त्यातला एक बाहेर पाठवतो. 2 पाठवले, आठवले पाठवला, ते महादेव गीते पाठवलं, एक तुम्ही नाशिकला पाठवता किंवा संभाजीनगरला, एक टीम कुठं पाठवली, तुम्ही पुण्याला पाठवली. आणि मग हे वाल्मिक कराड आणि हे काय जावं आहेत का जेल प्रशासनाचे, त्यांना इथं का ठेवलं, यांना अमरावती किंवा नागपूरला पाठवा ना. बीड नगर रेल्वेचं भूसंपादन रखडलेलं आहे, अजितदादांनी सुद्धा अधिकाऱ्यांना बीड नगर रेल्वेच्या बाबतीमध्ये अजितदादांनी अतिशय चांगला आढावा घेतलेला आहे. आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये त्यांना ताकीद दिलं की सगळे कामं संपवा, आणि बीडपासून ते नगरपर्यंत आणि भविष्यात मुंबई पुण्यापर्यंत रेल्वे लवकर कसे धावेल अशा प्रकारचे आदेश दिले. शांततेत झाली बैठक, अतिशय शांततेत. ही डेव्हलपमेंटची बैठक आहे, हे तर वादाला जे वादाचा विषयच नाही आहे ना. हे थांबरे बाबा, डेव्हलपमेंटचा विषय होता आजचा, आज वादावादीचा विषय नव्हता. आणि जिल्हा परिषदेचे CO यांनी त्यांचा अतिशय चांगला जो आहे आढावा या ठिकाणी मांडला. फक्त म्हणजे काही स्पीड जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडून लागायला पाहिजे, ते लागत नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.